भारतीय जनता पार्टी हो आजचो दीस जो आसा तो खरोखरूच एक इतिहासांक याद करपा सारको दीस आसा. गेलो म्हयनो देड म्हयनो जवळ 5 राज्याची इलेक्शनां सुरू जाल्लीं. सगळे तरेचे वेगवेगळे स्पेक्युलेशन हे प्रत्येक जाण करताले आणि शेवटी ह्या स्थितीचेर आयिल्ले की भारतीय जनता पार्टीची आशिल्लें राज्य मध्य प्रदेश गेलें अशाच पद्दतीचे एक वेगवेगळे तरेच्यो अफवा फैलोवपाचो प्रयत्न देशभरात जाल्लो. माननीय नरेंद्र मोदीजीच्या नेतृत्वा सकयल गेली 9.5 पावणे 10 वर्सां केंद्र सरकार खंयच डिस्क्रिमिनेशन न करता आमची राज्यां भारतीय जनता पार्टी रुलींग राज्य आसतली, दुसऱ्या काँग्रेस पार्टीच्या अंडर चलिल्ली राज्य आसतली, खंयच असो विकासा कडेन खंयच भेदभाव करिनासतना विकास केलो आनी देशाच्या जनतेन विकास अनुभवलो, प्रत्यक्ष अनुभवलो. म्हणजे फक्त घोशणा आनी हातून न्हय, ज्यो घोशणा केल्ल्यो त्यो घोशणा तो विकासाक ताचें परिवर्तन करून दाखयलें आनी हातूनच तर जनतेचो भारतीय जनता पक्षाचो जो विश्वास आशिल्लो आनी त्याच विश्वासाच्या आदाराचेर माननीय मोदी ह्यातूनच्यान सांगताले की ह्यो ह्यो गोश्टी जातल्यो, आमी तिनूय राज्यां जिखतले, चवथ्याक जिखपाचो आमचो प्रयत्न आसा आनी तंतोतंत तें खरें ठरलें. हें जेन्ना आमी जनतेक सांगताले तें जनतेक पटनाशिल्लें. इवन काल एक्झिट पोल सुद्दां कदाचित इकडे एक देड दिता तर 4 एक्झिट पोल भारतीय जनता पक्षाच्या विरोधात हे करताले की भारतीय जनता पार्टी येना. परंतु त्या राज्याच्या कार्यकर्त्याच्या परिश्रमाचेर, त्या राज्याच्या नेतृत्वाच्या प्रयत्नामुळे आणि खास करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि तांची टीम आणि जे कितें प्रयत्न केले लोकांक ह्या सगळ्या बाबतींत जे समजून सांगलें आनी तातूंतच आजचो जो दीस विजयाचो दीस जो अनुभवतात तो तांच्या सगळ्या नेतृत्वामुळे आसा. आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारान, केंद्र सरकारान, त्याच बरोबर राज्य सरकारांनी सुद्दां जो विकास केलो त्या विकासाच्या आदाराचेर आज ही मोठी जैत भारतीय जनता पक्षाक मेळ्ळ्या. हांव ह्या सगळ्या कार्यकर्त्यांचे झुटून जे कामाक लागले सगळे भारतीय जनता पक्षाचे लोकल त्या राज्याचे नेतृत्व आणि केंद्राचे सगळे मोदीसह सगळे केंद्राचे नेतृत्वाच्या मनापासून आभार व्यक्त करता की तांणी आमकां सगळ्यांक एक बरो आनंदाचो दीस आमकां दिलो, त्या बद्दल तांचे धन्यवाद. भारतीय जनता पार्टी विकास हो मुद्दे घेऊनच सगळ्या हितून उतरलेली आणि 2047 भारत खंय आसचो हाजो एक व्यवस्थित प्लॅनिंग करून त्या पद्दतीन आज जगात भारताचें नांव माननीय नरेंद्र मोदी आणि सगळ्या आमच्या नेतृत्वान फुडें व्हरपाचो प्रयत्न केल्लो आसा आनी ताका भरपूर यश येयल्लें आसा. आज जगातले भौतेक राष्ट्रां ते राष्ट्राचो जो काही सपोर्ट भारताक मेळटा आनी जो मान सन्मान मेळटा हें पळोवन खंय तरी मन आनंदान भरून येता. आणि होच प्लान घेवन येणाऱ्या 2047 भारताच्या स्वातंत्र्याक 100 वर्सां पुरी जातली. त्या हाचेर भारत ही जगातली नंबर 1 इकॉनॉमी जातली, जगातलो नंबर 1 जे अशाच पद्धतीचे प्रयत्न भारतीय जनता पक्षाचे आसात आणि ह्या एक स्वप्न दोळे समोर दवरून भारतीय जनता पक्षाचो सामान्य कार्यकर्तो व ताचे खातीर आपलें कितें तरी योगदान दिवपाच्या मनस्थितीन आज आयिल्ले आसा आणि त्याच मनस्थितीचो हो विजय आसा अशें हांव म्हणटा. आणि परत एकदां सगळ्यांक मनापासून देव बरें करूं म्हणटा, तुमकांय देव बरें करूं म्हणटा की प्रेसान सगळ्या राज्याच्या प्रेसान जो काही सपोर्ट ह्या सगळ्या भारतीय जनता पक्षाक केलो त्या बद्दल तांचो आभारी आसा. देव बरें करूं. दोतोर सगळ्यात पयलीं तुमचे सगळ्यांचे स्वागत, व्यासपीठाचेर आशिल्ल्यांचे सगळ्यांचे स्वागत. सबका साथ सबका विकास सबका विश्वास मोदीजी के साथ ह्या धर्तीचेर मोदीजीच गॅरंटी ही सगळ्यांनी एक्सेप्ट केली आणि आमकां मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड हांगासर भोवमताचें सरकार भारतीय जनता पार्टीचें आयलें. त्या खातीर सगळ्यात पयलीं माननीय मोदीजी तशेंच आमचे राष्ट्रीय पार्टीचे अध्यक्ष श्री JP नड्डाजी, अमित भाई शहा आणि त्याच बरोबर पार्टीचे सगळे संघटन मंत्री BL संतोषजी, सगळे प्रभारी ह्या सगळ्यांचे हांव खूब खूब अभिनंदन करता. स्टेट लिडरशीपचे हांव खूब खूब अभिनंदन करता जेंच्यांनी हें जैत मेळयलें. सो हांव थँक आनी अभिनंदन करता मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड हांच्यांनी मोदीजीचेर विश्वास दवरलो आणि थंयसर परत एकदा डबल इंजिनचें सरकार हाडलें.
हांव तेलंगणाच्याय लोकांचें अभिनंदन करता, तांकांय थँक्स म्हणटा की तांच्यांनी फाटले फावटी पेक्षा चड विश्वास ह्या फावटी निश्चित रित्या भारतीय जनता पार्टीचेर दवरलो. आमी तशें म्हणटले की सबका साथ सबका विकास सबका विश्वास हे अंत्योदय तत्वाचेर मध्य प्रदेशांत आमी व्हेलें, त्या लोकांनी पळयलें, म्हणून तर आमकां लँडस्लायड विक्ट्री ही आमकां मध्य प्रदेशांत मेळ्ळी. राजस्थानात फाटले फावटी केल्लें कंपॅरिजन फाटल्या गव्हर्मेंटांनी हें आतांच्या काँग्रेसचें गव्हर्मेंट पळयलें आनी लोकांक दिसलें की परत एकदां मोदीजीचेच गव्हर्मेंट येवपाक जाय. जो डेव्हलपमेंट अक्रॉस द कंट्री आमी जो करता तो फार्मरा खातीर, युथा खातीर, महिलांच्या खातीर, आनी दीस इज मोदीजीज मॉडल हो एकदां परत एकदां म्हणजे प्रूव जालो. डबल इंजीन मॉडल, मोदीजीज मॉडल, आनी हे लोकांनी परत एकदां आमचेर विश्वास दवरला. हांव कॉंग्रेच्युलेट करता आमच्या सगळ्या त्या राज्यांतल्या कार्यकर्त्यांक, जे पन्ना प्रमुखा पासून बूथ प्रमुख आनी हायेस्ट लेवल ही सगळ्यांनी मॅसेज अंत्योदय तत्वाचेर पावयली आनी राज्यांत परत एकदां त्या सरकार हाडलें. खास करून मध्य प्रदेश हांगासर मॅसिव्ह मॅन्डेट डबल इंजीन सरकाराक परत एकदां मेळ्ळी. आमी आमचे मध्य प्रदेशात ज्या पद्दतीत आमचे थंयसरले मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान हांच्या लिडरशिपीच्या सकयल इलेक्शनाक गेल्ले, जरी मुख्यमंत्री फेस ठरूंक नासलो सुद्दां जाल्यार ते लीड करताले आनी तांच्या लिडरशिपीच्या सकयल तेंच्यांनी केल्ली वेगवेगळी विकास कामां, खास करून लाडली लक्ष्मी, लाडली बहनाई ह्यो योजना ज्यो थंयसल्यो प्रमुख योजना आसल्यो त्यो लोकांनी उचलून धरल्यो. महिलांनी खूब मोठ्या प्रमाणात सपोर्ट थंयसर आमकां केलो आनी म्हाका खबर आसा हांवूय मध्य प्रदेशात गेल्लो. रिपोर्ट कार्ड हे सगळें सत्तेत आसलेलें सरकार खूब कमी प्रमाणात दिता, पण आमी थंयसर रिपोर्ट कार्ड आमी केल्ल्या कामाचो तो सबमीट केल्लो. त्या रिपोर्ट कार्डाक लोकांचो खूब बरो रिस्पॉन्स आशिल्लो आनी कितलीं कामां केल्या आनी कितलीं करूंक ना ही ताज्या वयल्यान कळटाली. आमी पळयताले की राजस्थानात खऱ्या अर्थात की तेंच्यांनी मॅन्डेट भारतीय जनता पार्टी खातीर दिला. रेड डायरी हो थंयसरलो तसो पळोवंक वचत जाल्यार हो गाजलेलो विशय आशिल्लो. ज्या कर्तृत्व तेंचे कारनामे जे आसा हे रेड डायरीत बरयल्ले आनी परत परत प्रचाराच्या वेळार रेड डायरीचो उल्लेखूय जातालो आनी थंयसरली लॉ एंड ऑर्डर ज्या पद्दतीत ब्रेकडावन जाल्ली हेच्या खातीर परत एकदां भारतीय जनता पार्टीक हाडपाच्या लोकांनी ठरयलां आनी निश्चित रित्या भारतीय जनता पार्टीचेर विश्वास दवरला. त्या पद्दतीचेच सरकार आमचे भारतीय जनता पार्टी डबल इंजीन थंयसर दितले हाजो म्हाका विश्वास आसा. सेफ सेक्युअर आनी एस्पिरेशन आमी म्हणटा त्या पद्दतीन लोकांचे एस्पिरेशन पुराय करपी आमचे राजस्थानात सरकार दिवपाक आमी लोकांक प्रॉमीस केला. छत्तीसगड हांगासर हांव पळयता की हांवूय स्वता छत्तीसगडांतूय प्रचाराक गेल्लो. त्या वेळार थंयसर आशिल्लें स्कॅम गव्हर्मेंट, म्हणजे प्रत्येक कडेन स्कॅम आशिल्ली, लँड स्कॅम आशिल्ली, मायनींग स्कॅम आशिल्लो आनी विशेश करून महादेव ॲप स्कॅम हो जो तांचो लास्ट टायमाक जो ओपन जालो, म्हणजे खुद्द थंयसरलें सरकार हेंच तशें पळोवंक वचत जाल्यार महादेव ॲप स्कॅम ह्या पद्दतीन चलयताले. लोकांक लुटपाचें काम हें थंयसरल्या स्वता सरकारात केल्लें. लिकर स्कॅम, कोल स्कॅम, खंयचो स्कॅम नाशिल्लो तो नाशिल्लो. सगळ्या पद्दतीचे स्कॅम, म्हणजे ज्या जाग्यार काँग्रेस आसा त्या जाग्यार स्कॅम आसा हें थंयसर परत एकदां प्रूव जाल्लें. म्हणून छत्तीसगडच्याय जनतेत भारतीय जनता पार्टीक आमकां भोवमतांत थंयसर खूब मोठ्या प्रमाणात निवडून दिल्लें. आमी छत्तीसगडाच्या वेळार जे फाटल्या टर्माक सरकार ज्या पद्दतीन थंयसर चलयताले तेंच परत एकदां डबल इंजीनचें सरकार येवचें म्हणून तेंच्यांनी आमकां रिस्पॉन्स दिला. तेलंगणात ना म्हटलें जाल्यार 2018च्या कंपॅरिजनान भारतीय जनता पार्टीक खूब बरें परफॉर्म केलां. म्हाका दिसता तेलंगणांतल्या एट प्रेझेंट एका सिटाचेर तर प्रेझेंट मुख्यमंत्र्याक आमी हरयल्लो आसा आनी कदाचित फुडलो जावपी मुख्यमंत्र्याकूय आमी हरयल्लो आसा. हेजेंच दाखयता की तेलंगणात भारतीय जनता पार्टी लोकसभेक खूब मोठ्या प्रमाणात मतदान हे लोकसभेक भारतीय जनता पार्टीक जावपाक शकता. केसीआराक थंयसरल्यान हरप हें कमी नाशिल्लें, बट आमचो कॅन्डिडेट नांव म्हाका आत्तां याद जायना, बट आमी थंयसर हरयलां हें दाखोवन दिता की भारतीय जनता पार्टीक खूब मोठो रिस्पॉन्स होच तेलंगणानूय बी मेळटलो. आमी पळयता की इंडी अलायन्स जाल्या उपरांत पयलेच फावटी हें सगळ्यांत व्हडलें इलेक्शन्स आसलें. इंडी अलायन्स देशाच्या जनतेन झिटकारलेलें आसा. इंडी अलायन्सचे सगळे पार्टनर्स हे जे सनातन विरोधी उलयताले तांकां दाखोवन दिलां की सनातन विरोधी लोक खपोवन घेवचे ना आनी सातत्यात तेंची काँग्रेसची जागा ही इंडी अलायन्सा बरोबर आसतना आनी सनातन हिंदू धर्माच्या विरोधी उलयता आसतना लोकांनी तेंची जागा तांकां दाखोवन दिल्ली आसा. म्हाका दिसता हाज्या वयल्यान देशाचो मूड कळटा आमकां की कशा पद्दतीन येता ते लोकसभा इलेक्शन जातले. 2024च्या निवडणूक परत एकदां मोदीजी, परत एकदां भारतीय जनता पार्टी, परत एकदां NDA
हे प्रूव जाता निश्चितरित्या येता त्या 2024 म्हणजे आमी जशें म्हणटा की 400 पार आमी जे सांगता निश्चित लोकांचो सपोर्ट लोकांचें भोवमत हे भारतीय जनता पार्टीक 400 पार करपा खातीर भारतीय जनता पार्टीच्या बरोबर लोक रावतले हाजी आमी अपेक्षा करता। हांव भारतीय जनता पार्टीच्या ह्या निवडणुकेच्या कॅम्पेनिंगाच्या निमित्तान आमचे पार्टीचे अध्यक्षय हे स्वता तेलंगणात आशिल्ले सदानंद तानवडे ते आज दिल्लीक गेल्या तांचे फाल्यांच्यान सेशन सुरू जाताच्या निमित्तान त्या खातीर आज प्रेस कॉन्फरन्साक ना बट तांचें अभिनंदन करता। आमचे भारतीय जनता पार्टीचे विविध कार्यकर्ते हेल्थ मिनिस्टर बाब विश्वजीत राणे आमचो आमदार बाब संकल्प दाजी केदार उल्हास हे सगळे जाण सक्रिय रित्या ह्या सगळ्या इलेक्शनाक वेगवेगळ्या जाग्यांचेर प्रेजेंट आशिल्ले। स्वता भाऊय काही जाग्यांचेर श्रीपाद भाऊय थोड्या जाग्यांचेर इलेक्शनाक गेल्लो। हांव राजस्थान मध्य प्रदेश तेलंगणा छत्तीसगड ह्या चारूय राज्यांनी विविध प्रचार कॅम्पेनींच्या निमित्तान हांवूय बी स्वता प्रवास केलो त्या निमित्तान लोकांचो मूड कळटालो आनी श्रीपाद भाऊन जशें म्हटलें की खंयचोच एक्झीट पोल पूर्णता तिनूय राज्यां ही भारतीय जनता पार्टी येतली हे म्हणन आशिल्लें। हाज्या उपरांतूच कळटा की जनतेचो मूड हो भारतीय जनता पार्टीचो आसा तो एक्झीट पोल ठरोवंक शकना कारण जनता ही भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आसा मोदीजींच्या बरोबर आसा। माननीय मोदीजी ज्या पद्दतीची विकास कामां फाटल्या 9 वर्सांक पुराय केल्या तेजोच आमी म्हणटा की इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट ह्युमन डेव्हलपमेंट स्कील डेव्हलपमेंट मेक इन इंडिया वेगवेगळे कन्सेप्ट ज्या पद्दतीन मोदीजीत फक्त उत्तरेत भारतीय जनता पार्टी न्ही तर दक्षिणेतूय बी भारतीय जनता पार्टी जातली ही येता त्या इलेक्शनाक दिसून येतलें। निश्चित रित्या लोकांक तेलंगणात ज्या पद्दतीत म्हणजे आमकां रिस्पॉन्स मेळपाक लागला ताज्या वयल्यानूच कळटा दक्षिणेंतल्या राज्यांनी बी भारतीय जनता पार्टीक खूब मोठो रिस्पॉन्स मेळपाचो आसा आनी खास करून येता त्या निवडणुकेत 400 पार परत एकदां मोदीजीचेर लोक विश्वास दवरतले। मोदीजीची गॅरंटी हीच गॅरंटी आसा बाकी कोणाची गॅरंटी ही गॅरंटी ना हे परत एकदां प्रूव जाल्लें आसा। म्हाका दिसता इंडी अलायन्स आनी राहुल गांधीचो कितें तो दौरो हांगासर फेल ठरलेलो आसा हे लोकांनी परत एकदां दाखोवन दिलां की हांगासर जर विकास कोणी जर केला आसत जाल्यार ह्या 10 वर्सांक म्हणजे अटलजीच्या काळात जेचे फावंडेशन स्टोन्स घातले आनी तोच विकास माननीय मोदीजी फुडें व्हरता आसतना फक्त आनी फक्त भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळात ह्या देशात विकास जाला अदरवायज ह्या देशात काँग्रेसीन केन्नाच विकास करूं ना। म्हणून विकसीत भारत 2047 हें स्वप्न साकार करपा खातीर येता त्या 2024 परत एकदा 400 पार हे मोदीजीचेर विश्वास दवरून लोक भारतीय जनता पार्टीक सपोर्ट करतले। गोंयांतले दोनूय सीट हांव परत एकदां रिपीट करता की भारतीय जनता पार्टीक मेळटले हें हांव निश्चित रित्या आज खात्रेनिशी सांगपाक शकता। देव बरें करूं। ऑफकोर्स हे आमी न्ही आतां तुमी जर मातशें आमी हारलेले न्ही जाल्यार लोक म्हणटले ही सेमी फायनल जालें अशें जालें। आमी पयलीं आमी रिजल्टा कडेन प्रत्येक इलेक्शनी आमकां फायनलूच आसता सेमी फायनलूय न्ही प्रत्येक इलेक्शन फायनल म्हणून पळयता बट ह्या इलेक्शनाच्या रिजल्टाच्या उपरांत 2024च्यो निवडणुकेचे निकाल कितें येतले हे आज प्रूव जाल्लें आसा म्हणजे लोकांचो मूड कितें आसा हो आज कळ्ळेलो आसा। मोदी वेव उत्तरेक पावरफुल आसा सावथाक कमी पडली अशें दिसता। बिलकुल ना मोदी वेव सावथाक जी आहा ती लोकसभेच्या इलेक्शनाक दिसतली आनी हेजी आमकां खात्री आसा। सर तुमी गोंयाच्या विरोधात कितें सांगूं शकता ह्या निकाला वयल्यान? हांव ह्या निकाला वयल्यान निश्चित रित्या गोंयांतले आतां ते दोनूय सीट हे भारतीय जनता पार्टीक मेळटले। सीएम तुम्ही स्टेटमेंट केल्लो छत्तीसगड आणि राजस्थान हे काँग्रेसीचे एटीएम म्हणून आणि तो क्लिक जाल्लो तो स्टेटमेंट तो खंय तरी ह्या रिजल्टाक खंय तरी कनेक्ट जाता काय म्हणून लोकांनी तो धरून लावन धरलो काय म्हणून स्टेटमेंट तुमचो 100% कारण काँग्रेसीक राज्य लुटून पक्षाक पयशे दिवपाची संवय आसा जे तेंच्यांनी आतां कर्नाटकान तंतोतंत सुरवात केलें त्या खातीरच म्हणजे हांवें छत्तीसगडात आनी राजस्थानाक तेच सांगलेलें की तेंच्या खातीर तेंचें सरकार हें एटीएम आसा आमच्या खातीर आमची सरकार ही अंत्योदय तत्वाचेर लोकांक काम करपाचें सरकार आसा तेच आमी काम अंत्योदय तत्वाचेर करता आमच्या खातीर खंयचेंच सरकार हें केन्ना एटीएम नासता आनी काँग्रेसी खातीर राजस्थानान आनी छत्तीसगडात गेल्या उपरांत कळटालें थंयसले लोक सांगताले की हे सरकार लूट रहा है म्हणून तेंचें पर्टिक्युलरली स्टेटमेंट आसतालें म्हाजे वेळार तर तेंचे बेबी आशिल्ले स्वताचे ते जनतेक लुटपाचें ओके राजस्थानात तर खंयचो स्कॅम नाशिल्लो म्हणजे लँड माफिया पासून सँड माफिया पर्यंत हे सगळे माफिया म्हणजे काँग्रेसवालेच सगळे हे त्या बिझनसात इन्वॉल्व आशिल्ले।
ते आमची केंद्रीय पार्टी ठरयता. इलेक्शन डिक्लेअर जालें काय रोखडें डिक्लेअर करतले. तुम्ही डबल इंजिन सरकार म्हटलें न्ही आनी कर्नाटकान काँग्रेस आयली आतां तांकां हे डबल इंजिनचे हेतू तांकां पिकासांव जातलें अशें तुमकां दिसता कर्नाटकाक आतां? जावपाक जाय, आतांच जावपाक लागला. आणि थोड्यो गजाली चलता की ह्या रिजल्टा उपरांत गोंयांत थोडे कॅबिनेट कितें बदल जावपाक शकता म्हणून एक आवाज आशिल्लो तो. येदो व्हडलो निकाल जालो आनी तुका वगीच खंयचे बदल सुचता रे. लोकसभा वेंचणूक लागीं आसा न्ही, लोकसभा म्हणून मंत्रिमंडळाचे बदल बी जाता. आमकां लोकसभा जिखप ही आमची प्रायोरिटी आसा, तेज्या पयली कडेन आनी कसलीच प्रायोरिटी ना पार्टी खातीर आनी सरकारा खातीर. तूं सांगल्या मरे आमचो फोकस आसा सध्या लोकसभेचेर. दोनूय सीट जिखप इतकोच फोकस आसा पार्टीचो. सावथ गोवा ऑलरेडी स्ट्रॉंग जालो. आयज दिवाळी मरे सगळे. व्हॉट्सॅपाचेर एक मेसेज सर्क्युलेट जाता की ह्या यशाक राहुल गांधी जबाबदार म्हणून. क्रेडिट राहुल गांधीक दिता. ह्यो 3 सीट पडल्या, 3 राज्यां पडल्या ती. आनी फुडें लोकसभेचेर दामोळेत एका मिनटान. आयच्या पत्रकार परिशदेक तुमी सगळे आसा, तुमचे आभार मानपाक हांव हांगा आसा. अभिनंदन करता भारतीय जनता पार्टीच्या नरेंद्र मोदीजी, अमित शाहजी, JP नड्डाजी, तशेंच असंख्य कार्यकर्ते. भारतीय जनता पार्टीचो कार्यकर्तो कसो आसता एकच लायनीन सांगता. केंद्रान आशिल्ले मिनिस्टर सुद्दां, सांसद सुद्दां जेन्ना पक्षान सांगलें की तुमकां मध्य प्रदेशाक किंवा राजस्थानाक वचून तुमकां इलेक्शन लडपाक जाय, तें सुद्दां विधानसभेचें, तें सुद्दां लडपा खातीर जो आसता, जो एक मंत्री, केंद्रांतलो मंत्री, तो सुद्दां आपलें मंत्रीपद. ही भारतीय जनता पार्टीची शिस्त आनी त्याच खातीर ह्या कार्यकर्त्यांनी केल्ले अथक परिश्रम आनी त्याचो हो सगळो रिजल्ट आसा. तुमी सगळे ह्या पत्रकार परिशदेक हे सगळें आयकले, तुमी लोकां फुडें बरे भशेन मांडटले हे म्हणटा. आनी म्हजी 2 उतरां सोंपयता. सगळ्यांक धन्यवाद. पळयता फाल्यां तीच हेडलायन करता. महाराष्ट्र राज्यान येता ते गोंयान. थँक्यू.